लीला फोन का उचलत नाहीस तू? आय होप यू फाईन. अंतरानं त्याचं आयुष्य घडवलं लीला. तो कोण आहे, काय आहे, त्याच्यात किती ताकद आहे याची जाणीव अंतरानं त्याला करून दिली. त्या खरंच अंतरात आहेत. म्हणजे अभिनचा अंत. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? हा माझ्या वाईफचा नंबर आहे. हा मला आताच रस्त्यात सापडला फोन. व्हॉट? कुठे सापडला? तुम्हाला कसं सापडला? नाही एक मिनिट, माझी तिचा फोन आहे, ती माझी वाईफ आहे, ती आहे का कुठे आजूबाजूला? लीला जागीरदार नाव आहे तिचं. नाही साहेब, इथे कोणीच नाही आहे. मगाशी एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता इथे. कदाचित त्यांचाच फोन पडला असेल. काय काय झालं एक्झॅक्टली? मला डिटेलमध्ये सांगा प्लीज. आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहेत? हो सर, तिला आताच सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. थँक्स. मॅडम, तुमचं नाव काय? अंतरा. बरं, मला सांगा, आता तुम्हाला कसं वाटतंय? डोक्याची जखम बरी आहे ना? हो, बरं वाटतंय मला. ठीक आहे आता. या मॅडम तुम्हाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या म्हणून तुमच्यावर ट्रीटमेंट सुरू झाली. मला एक सांगा, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? नाही म्हणजे तुमचं काही रिलेशन आहे का? नाही, खरं तर आज पहिल्यांदाच भेटते मी यांना. पण मॅडम, ही औषध आहेत, इथे चेक करता का? सॉरी, माझा सगळाच भार तुझ्यावर आला एकदम. नाही, ठीक आहे. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला. म्हणजे खरं तर तुला कितीदाही थँक्यू म्हणाले ना तरी कमीच आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. तू खरंच खूप चांगली आहेस. निघूया आपण. हो. आज तुमची खूप मदत झाली आहे मला. थँक्यू. पण अजून नाव नाही सांगितलं तुम्ही तुमचं. माझं नाव लीला. लीला जहागीरदार. छान आहे, छान आहे नाव तुमचं. तुम्ही इथेच कुठे जवळ राहता का? आता कसं सांगू यांना की आमचं एकच घर आहे. मागच्या चौकात मोहिते बेकरी आहे ना, तिथेच राहते. अच्छा. आणि मी गेली अनेक वर्ष महिलाश्रमातच राहते. छान आहे आमचा आश्रम तसा. आणि इथे एक जवळच मंदिर सुद्धा आहे बघा. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच ते मंदिर. अलीकडे मी त्या मंदिरात जायला लागले.
आधी जायचे नाही, म्हणजे तब्येतीमुळे खरं तर मला जाता यायचं नाही, पण हल्ली जाते. छान वाटतं. म्हणजे आजींना मंदिरात अंतराताई भेटल्या होत्या आणि म्हणूनच त्या इतक्या अस्वस्थ होत्या. तुम्ही आश्रमात का राहता? म्हणजे खरंच तुमचे कोणीच नातेवाईक नाही आहेत का? नातेवाईक आहेत की नाही माहिती नाही, पण माझा ना खूप आधी एकदा ॲक्सिडेंट झाला होता. तेव्हापासून मी या आश्रमातच राहते. त्यामुळे आश्रमच माझं घर आहे आणि आश्रमातली माणसंच माझी नातेवाईक. पण हो, आता पहिल्यांदा मी असं म्हणू शकते की या शहरात कुणीतरी माझं आहे. कोण? अजून कोण? तुम्हीच की. तुम्ही एवढं माझ्या मदतीला धावून आलात, माझी एवढी काळजी घेतली. खरं सांगू, मला तर असं वाटतंय की आपल्यात ना काहीतरी एक नातं आहे. तुम्ही नेहमीच एवढ्या शांत असता का? नाही, मगासपासून मी एकटीच बोलतेय ना, म्हणून म्हटलं.